जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. तर समोर अभेद्य आणि बलदंड जो किल्ला आपल्याला दिसत आहे तो मित्रांनो आपला लोहगड. वास्तविक याचा इतिहास जर सांगण्यात आला तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1664 मध्ये सुरत लुटली, सुरतेवर हल्ला केला आणि तेथील सर्व संपत्ती लुटून याच किल्ल्यावर ठेवण्यात आली होती मित्रांनो. आपले नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व लूट याच किल्ल्यावरती ठेवण्यात आली होती. हाच तो किल्ला जो अभेद्य आणि बलदंड नावाप्रमाणेच आपला लोहासारखा दिसणारा हा लोहगड आपण समोर पाहत आहोत मित्रांनो. लोहगड हा अतिप्राचीन किल्ला मानला जातो मित्रांनो. सातवाहन कालापासून लोहगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. तर मित्रांनो स्वागत आहे आपलं ट्रेकिंग भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव अरविंद गोरे. तर मित्रांनो आज आपण लोहगडला भेट देण्यास आलेलो आहोत. तर लोहगड प्रामुख्याने आपल्याला मुंबई पुणे हायवेवर असणार आपलं लोणावळ्याच्या शेजारी एक मळवणी गाव लागतं. मळवणी गावातून एक 7 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. ह्याच्या शेजारी आपल्याला विसापूरचा किल्ला आणि लोहगड हे जोड किल्ले दोन्ही एकाच ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो. तर आज आपण प्रामुख्याने हा किल्ला पूर्णतः पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. ह्या किल्ल्याच्या पायऱ्या ज्या आहेत ते सुरुवातीपासून अशा स्टेप व्यवस्थितपणे बांधलेल्या आहेत. सगळ्या पूर्णपणे पायऱ्या आपल्याला गडाच्या जिथून आपण गाडी लावतो तिथून पुढे जाईपर्यंत सगळ्या पायऱ्या आपल्याला प्रॉपर इथं बांधलेल्या दिसतात मित्रांनो. थोडंसं पुढं चालून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला 25 रुपयाचं एक तिकीट घ्यावं लागतं. थोडंसं पुढं आल्यानंतर एक व्ह्यू पॉईंटवर किल्ल्याचा पूर्णपणे नजारा मित्रांनो एक बघण्यासारखा होता. आणि आपल्याला ज्या बाजूनी पवना लेकचा डॅम आहे त्या बाजूनी 2-3 किल्ले आपल्याला पूर्णतः स्पष्ट दिसत होते. तुंग, तिकोना आणि मोरगिरी हे किल्ले आपल्याला स्पष्ट. तर मित्रांनो आपण आता निम्या रस्त्यात आलोत. म्हणजे जे आपली चढायची पायऱ्या वगैरे होत्या त्या पायऱ्या आपण पार केली. त्यांनी एका टप्प्यावरती थांबलो होतो, तुम्हाला तो दिसतोय. तिथून जरा व्ह्यू पॉईंट होता, त्या व्ह्यू पॉईंटवर थोडे आम्ही थांबलोत आणि थांबून आम्ही पुढचा मार्ग चालू केला. पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस म्हणजे बाळाजी जनार्दन बानू यांनी किल्ल्यावरती बऱ्याच ठिकाणी बांधकाम केले. किल्ल्याचा गणेश दरवाजा आणि 16 कोणी तलाव यांनी बांधला असा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. जसं जसं आपण किल्ल्यावरती वरती येत चाललो तसं रस्ता असा बारीक होत गेला. तुम्ही बघितलं तरी कातळात कोरलेला आपल्याला दगड दिसतो पूर्णपणे. आणि एका बाजूला तटबंदी असलेला पुरातन बुरुज आहे मित्रांनो, नवीन बांधलेला बुरुज नाही. आणि इथून एक छोटीशी वाट आहे आणि ह्या वाटेनंतर आपल्याला पुढे गेल्यानंतर एक दरवाजा पाहायला मिळतो मित्रांनो. आपण आलो किल्ल्याचे मित्रांनो प्रथम प्रवेशद्वार. तुम्ही सुरुवातीला बघायला गेलं तर एक निमुळती वाट आहे. एकीकडनं आपल्याला दगड कोरलेला दिसतो आणि त्याच्यावरती तटबंदी आहे बुरुजाची आणि दुसरीकडनं एक तटबंदी पूर्णपणे बांधली आहे. त्याच्याबरोबर आपल्याला एक दरवाजा पाहायला मिळतो. ही कमळाकृती दरवाजा आहे मित्रांनो. या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा असा मित्रांनो. हे किल्ल्याचं प्रथम प्रवेशद्वार आहे. तुम्ही बघायला गेलं तर याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला गणपतीची मूर्ती कोरलेली दिसते मित्रांनो. प्रॉपर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे आणि वरील दोन्ही बाजूला तुम्हाला चित्र दिसते. आपण आतमध्ये येतो तसं आल्यानंतर उजव्या बाजूला एक देवळी पाहायला मिळते मित्रांनो. आणि हे आपल्याला दरवाजे अतिशय जुन्या काळातले नाहीत, आताच बनवले आहेत, परंतु जसे जुन्या काळात होते तसेच बनवलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला एक अशी जुनी खोली पाहायला मिळते किंवा देवळी जिथं विश्राम करण्याची जागा होती पूर्वी, वसरी म्हणतात मित्रांनो याला. आणि इथंच मित्रांनो पुरातन तोफा वगैरे ठेवलेले आहेत. आणि इथं सांगितलंय की तोफावरती बसू नये. तर कृपया करून कोण बी गडा किल्ल्यावर आल्यानंतर तोफावरती बसायचं, इकडे बस तिकडे बस असं बरेच लोक करतील. तर तोफावरती बसण्याचा कुणी प्रयत्न करू नये असं लिहिलंय देखील. तर हे खूप जुन्या तोफा आपल्या इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. आणि इथं आल्यानंतर एक दगडी शिलालेख देखील आपल्याला पाहायला मिळतो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि त्याचं पूर्णपणे जी काय माहिती असेल ती पूर्णपणे मराठीत आणि इंग्लिशमध्ये दोन्ही टाईपमध्ये इथं माहिती मित्रांनो आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो किल्ल्याच्या तिथं जिथं तोफा ठेवली होती तिथून आतमध्ये जायला एक मार्ग आहे मित्रांनो. त्यातनं आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो जसं आपण या इथे येतो तर एक विश्रामाची खोली असावी पुरातन, जी की खालून बुरुज आहे आणि बुरुजावरती अशी गोलाकृती ही एक रूम बनवली मित्रांनो. आणि इथून आपल्याला दिसतोय
की जिथून आपण आला तो रस्ता आपल्याला इथून पुढे आल्यानंतर पाहायला मिळतो मित्रांनो. आणि ह्या बाजूला इथं एकूण 2 देवळे असे आहेत मित्रांनो. तर ह्या बाजूला आल्यानंतर पण आपल्याला दिसतो आणि या देवळीतून आपल्याला विसापूरचा एक कोपरा, विसापूर किल्ल्याचा एक कोपरा आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतो मित्रांनो. सैन्याची खोली बघितली आणि नंतर वरती आलो. नगरखान्यावरून दिसणारा नजारा काही औरच होता मित्रांनो. बरोबर कड्याच्या एका टोकावरती वरती आल्यानंतर म्हणजे जो नगरखान्याचा भाग आहे, तर नगरखान्याच्या भागाच्या वरती आल्यानंतर आपल्याला इथं आल्यानंतर एक अशा प्रकारचा भाग इथं बघायला मिळतो. बहुतेक किल्ल्यावर बऱ्याच किल्ल्यावर फिरलोय मित्रांनो, परंतु मला असं प्रत्येक किल्ल्यावर पाहायला मिळालं नाही. आणि जे आपले गोमुखी द्वार असते त्याच्यावरती एक सर्कल असते मित्रांनो, ते बऱ्याच ठिकाणी आहे, पण असं थोडक्यात मोठं बनवलेलं तर मित्रांनो इथंच आपल्याला पाहायला मिळते. दगड वगैरे हलते, तर ह्याची थोडी काळजी घ्या मित्रांनो. नगरखान्यावरून जात असताना वरचा बुरुजाचा नजारा काही औरच होता आणि तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला दिंडी दरवाजा लागतो. दिंडी दरवाज्यातून आपण एका बुरुजावरती उतरतो. त्या बुरुजावरती पाहण्यासाठी अप्रतिम असा आपल्याला बरेच बुरुज खूप छान दिसतात आणि इथं एक अनोखा चोर दरवाजा देखील आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. दिंडी दरवाज्यातनं थोडंसं पुढं आल्यानंतर माझा आवाज काय खूपसा छान येत नव्हता, कारण की वारं खूप होतं, त्याच्यामुळे आवाज थोडा अडकत होता. तर मला जी महत्त्वपूर्ण किल्ल्यावरची गोष्ट दाखवायची आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मला आवाज परत द्यावा लागत आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहताय समोर, तर एक खाली उतरण्यासाठी आपल्याला जागा मिळते आणि त्या जागेतनं खाली उतरल्यानंतर आपल्याला एक वेगळी वास्तू बघायला मिळते या किल्ल्यावरची. तर ती तुम्ही बघायला मित्रांनो विसरू नका. आतमध्ये उतरून गेल्यानंतर आपण सगळं आतमध्ये काय आहे नाही हे पूर्णपणे चेक केलं आणि नंतर पुढचा प्रवास आपला चालू केला मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं एक जुनं स्वच्छ कूप पाहायला मिळतं मित्रांनो. जाऊन हे जरा बुजलंय मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता. आणि व्हेंटिलेशन साठी आपल्याला इथं खिडकी वगैरे पण दिली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती. आणि दुसरी एक जागा आहे मित्रांनो, ती तुम्हाला दाखवतो. तर सेम आधी आपण पहिल्या ठिकाणी गेलो, आता ही दुसरी जागा आहे मित्रांनो. तर दुसऱ्या ठिकाणी देखील सेम आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. स्वच्छ कूपच आहे हे देखील. आपण 2 बघितले, 2 नंतर इथं पण कसला दरवाजा दिसते आपल्याला. इथं देखील मित्रांनो एक आपल्याला सेम स्वच्छ कूप इथं देखील बघायला मिळते. तुम्ही बघू शकताय की दरवाज्यात भिंतीच्या मध्ये हे देखील केलं नाही मित्रांनो. तर मित्रांनो आपण 3 स्वच्छ कूप इथं आपल्याला पाहायला मिळाले. तिथं पहिल्या ठिकाणी घेतो तिथं 2 आणि भिंतीच्या इथं 3. चकवा काय प्रकार असतो किंवा कसं काय लक्षात कुणाचे येऊ नये यासाठी एक इथं चोर दरवाजा आहे मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघू शकता एक छोटासा चोर दरवाजा आहे. अगदी छोटासा दरवाजा आहे मित्रांनो, बरोबर भिंतीच्या आतमध्ये लपवलेला आहे. 2-3 ठिकाणी आपल्याला स्वच्छ कूप बघायला मिळाले, परंतु मित्रांनो एक आपल्याला इथं चोर दरवाजा पाहायला मिळाला. 3 स्वच्छ कूप आहेत मित्रांनो. तर स्वच्छ कूप तुम्हाला मी दाखवले आणि हे तुमचा चोर दरवाजा आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळाला मित्रांनो. ह्याच्या पुढे देखील काहीतरी आहे, ते आपण एकदा जाऊन बघूया. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, एक इथे एक पाण्याचं टाकं आहे किंवा आतमध्ये खूप खोलपर्यंत आहे मित्रांनो. त्याच्या आतमध्ये खूप खोल असं बोयर आहेत, 2-3 टाईपचे बोयर आहेत. ते तुम्ही आतमध्ये उतरल्यानंतर आपल्याला समजतं. आता इथं भरपूर पाणी साचलंय, तर फुल पाण्याने फुल भरलं असेल, त्यामुळे आतमध्ये आता आपल्याला ह्याच्यात जाता येत नाही मित्रांनो. तर मित्रांनो आपण पहिला दरवाजा बघितला. पहिल्या दरवाज्यातनं वरती आलो. वरती आल्यानंतर आपल्याला पेशवेकालीन एक स्थापत्यकलेचा अद्भुत नजारा इथं आल्यानंतर पाहायला मिळाला. एक अर्धगोलाकृती आपल्याला तटबंदी पाहायला मिळाली. तटबंदीच्या आतमध्ये लपवलेला एक सुंदर असा आपल्याला दरवाजा पाहायला मिळाला, ज्याच्या दुतर्फा आपल्याला तटबंदी लाभली होती आणि त्याच्या दोन्ही साईडला छोट्या छोट्या दिव्या ठेवण्यासाठी केला होता आणि सुंदर नजारा समोरून दिसत होता. हाच तो मित्रांनो नारायण दरवाजा. तिसरा
नारायण दरवाजाच्या वरती आल्यानंतर आपल्याला एका ठिकाणी आणि एक इथं बाहेरच्या बाजूला इथं आल्यानंतर एक स्वच्छ खूप आणि एक बघायला मिळतं. आणि इथं पहारेकरांचा जी बुरुज आहे, पहारे बुरुज, तो देखील बघायला मिळतो. मित्रांनो, लोहगड किल्ला हा 7 वाहनांनी बांधला असं सांगण्यात येतं. त्यानंतर यादवकालीन राजवटीत हा आपल्याला पाहायला मिळतो. नंतर बहमनी सुलतान, त्यानंतर तो निजामशहाकडे गेला आणि निजामशहाकडून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली हा घेतला. नंतर पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांना गेला आणि 1670 नंतर परत आपल्याकडे आला. नंतर पेशव्यांकडे गेला मित्रांनो, आणि पेशव्यानंतर 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर आज तागायत ह्या किल्ल्याचा हा एक विस्तृत इतिहास आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. नारायण दरवाजाच्या वरून आपल्याला एकदम भारी व्ह्यू बघायला मिळाला, किंवा पूर्ण द्वार एकाच ठिकाणून आपल्याला पाहायला मिळाली मित्रांनो. त्यानंतर थोडंसं पुढं आलो होतो आपण. इथं आपल्याला 2 अशी धान्य कोठारं इथं आल्यानंतर पाहायला मिळतात मित्रांनो. तर पूर्णपणे जाळी व्यवस्थित लावले आणि या धान्य कोठार लिहिले, मात्र ह्याच्यात पाणी आहे मित्रांनो. हे देखील आहे आणि इथं देखील आहे. यात पण स्वच्छ असं पिण्यायोग्य पाणी आहे, परंतु इथं पिण्यासाठी लिहिलेलं नाही. तर ह्याचा वापर तुम्ही पिण्यासाठी करू नये मित्रांनो. धान्य कोठार बघितले मित्रांनो, आणि तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा हनुमान दरवाजा लागला मित्रांनो. सध्या मित्रांनो आपण हनुमान दरवाजावरती उभे आहेत. तर हनुमान दरवाजावरती आल्यानंतर आपल्याला हा खूप अतिप्राचीन दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. इथं आल्यानंतर लोहगडावरती हा दरवाजा जर तुम्ही पाहिले, ह्याच्या दोन्ही साईडचे 2 बुरुज जे आहेत ते अतिप्राचीन आहेत. आणि ह्याच्यावर जे चित्र आहे किंवा शिलालेख जो छापलेला आहे तो मित्रांनो एक शक्तीचं प्रतीक मानला जातो. तो यादवकालीन राजवटीत आपल्या त्याला शरभाचं चित्र किंवा शरभ शिल्प असं म्हणलं जायचं मित्रांनो. तर ते शरभ शिल्प आपल्याला ह्या हनुमान दरवाजावरती पाहायला मिळतं. इथून खाली आपण थोडंसं आत आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला 2 देवळ्या अशा कोरीव नक्षीकामात इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. तुम्ही बघू शकताय त्या बाजूला देखील सेम असं एक माणूस झोपण्यापुरती इथं भरपूर अशी जागा आहे मित्रांनो. हा 4था क्रमांकाचा एक दरवाजा लागतो, तो खूप मोठा आहे. हनुमान दरवाजापेक्षा ह्याची साईज थोडी बघायला गेलं तर खूप मोठी अशी आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला सर्व दरवाजे बघून झाल्यानंतर मित्रांनो शेवटी आपण महादरवाजाच्या जवळ येऊन पोचलो. महादरवाजाची बांधणी मित्रांनो अप्रतिम होती. दोन्ही साईडला सैन्याला बसण्यासाठी जागा होती आणि दरवाजेच्या दोन्ही बाजूला जे नक्षीकाम किंवा बुरुज होते त्या बुरुजावरती हनुमंताची मूर्ती कोरली होती मित्रांनो. आणि आज जाताना तुम्ही बघितलं तर दरवाजे एकदम सुव्यवस्थित होते आणि किल्ल्याची पूर्णपणे माहिती किंवा बॅनर इथं लावण्यात आले होते मित्रांनो. आणि डाव्या आणि उजव्या बाजूला सैन्याला बसण्यासाठी ओसरी दिली होती आणि सेम खाली जशी जागा होती तशी इथं होती, परंतु ते लॉक करून ठेवलं होतं. जसं किल्ल्यात आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला मित्रांनो मुख्य दरवाज्यातून आम्ही थोडंसं पुढं आलो. तिथं घोड्याचा पागा लागला. तर आपण घोड्याचा पागा पाहण्यास सुरुवात केली मित्रांनो. आपण मेन दरवाज्यातनं म्हणजे महादरवाज्यातनं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं घोड्याचा पागा पाहायला मिळतो. आणि ह्या पाग्यात सध्या मित्रांनो खूप असं पाणी भरले. आणि दुसऱ्या आतमध्ये पूर्णपणे असं सध्या तरी इथं पाणी भरलेलं आहे मित्रांनो, परंतु हे घोडे बांधायची जागा किंवा घोड्याचा पागा असं तरी इथं लिहिलंय. या ठिकाणी काय नाही मित्रांनो, पूर्णपणे ओपन दिसते आपल्याला. आतमध्ये आल्यानंतर घोड्याचा पागा मेन दरवाज्यातनं म्हणजे आपल्या महाद्वारातनं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक घोड्याचा पागा म्हणून एक पाटी दिसली. त्या घोड्याचा पागा पाहण्यासाठी आपण पुढं आलो. तर ही तुम्हाला असा घोड्याचा पागा पाहायला मिळते. प्रथम आपण 2 रूम बघितल्या, परंतु इथे काय बांधकाम नव्हतं आणि पूर्णपणे असं तुम्ही पाहायला गेलं तर पूर्ण असे खड्डे गेले. आणि नेमकं घोड्याचा पागा होता का नेमकं काय हे ऍक्च्युअल मध्ये काय सांगता येणार नाही मित्रांनो, कारण की हे पूर्ण असं तुम्ही बघायला जर गेलं तर हे अंतर खूपच आहे.
जर गोडे बांधले तर गोड्याला खायला वगैरे चारा टाकण्यासाठी पण ह्याचा वापर केला जात असावा कदाचित. आता कदाचित पूर्वीच्या काळी. थोडंसं पुढे जाऊन बघू आपण. थोडं ओलसर आहे, पलीकडे 2-3 ठिकाणी आपल्याला पाणी. घोड्याचा पागा बघितला आणि नंतर आपण थोडंसं पुढं चालायला सुरुवात केली तर लक्ष्मी कोठीपाशी येऊन पोहोचलो. तर मित्रांनो, ज्यावेळेस सुरतेची लूट किंवा सुरतेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला होता आणि त्या सुरतेवरून बरेचसे लूट लोहगडावर आणण्यात आली होती मित्रांनो. जे आपले सरदार होते नेताजी पालकर, यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण द्रव्य किंवा जे आपण लूट केली होती ते सोनं नाणं पैसा अडका सगळं पूर्णपणे ज्यावेळेस लोहगडावर आणण्यात आलं होतं. ही जी आपल्याला लक्ष्मी कोठी दिसते आहे, त्या लक्ष्मी कोठीत ठेवण्यात आलं होतं. आल्यानंतर मित्रांनो प्रचंड असं ज्यावेळेस बघायला गेलं तर पूर्णपणे अशी कोरीव लेणी, पूर्णपणे लेणी टाईपच आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या चौबाजूने. आणि इथं बसण्यासाठी देखील अशा 2 असे कोरीव असं प्रकार केला मित्रांनो. त्या साईडला देखील आहे आणि ह्या साईडला देखील आहे. आणि नंतर असं आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला हे केले. तुम्ही बघू शकता पूर्णपणे खोल्या बऱ्याचशा आहेत. पूर्ण अशा 10x10च्या तुम्ही बघू शकता. 10x10च्या पुढे 10x20च्या अशा पूर्ण खोल्या इथं आल्यानंतर आपल्याला त्या लक्ष्मी कोठीत आल्यानंतर पाहायला मिळतात मित्रांनो. तुम्ही बघू शकताय ह्या बाजूला देखील सेम आणि पूर्णपणे कोरडी फट अशी ही कोठी आहे मित्रांनो. ही पण सेमच आहे. जसं त्या बाजूला होत आहे तसंच ह्या देखील बाजूला आहे. आणि नंतर पूर्ण अशी वॉल आहे मित्रांनो. त्यानंतर परत आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला रस्ता आहे. इथे पूर्णपणे असा गावाला कोरल्यासारखा कोरला आहे. आणि तुम्ही बघू शकताय इथे एक आपल्याला दिवाबत्ती किंवा देवी दिसते मित्रांनो. तर एक देव आहे इथं. स्थानिक लोकांची काहीतरी निष्ठा वगैरे इथं असू शकते. आणखी एक लास्ट अशी एक गोवा आहे. जसं आपलं शिव मंदिराला असतं मित्रांनो त्या टाईपच आहे इथं. बघू शकताय तुम्ही. तर पूर्णपणे ही आपली लक्ष्मी कोठी आपल्या इथं आल्यानंतर पाहायला मिळते. लक्ष्मी कोठीच्या थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला पाण्याचं टाकं एक पाहायला मिळालं मित्रांनो. पाण्याचं टाकं पाहिलं आणि विंचूकड्यावरती येऊन पोचलो तर तिथं एका झाडाखाली आपल्याला वानर दिसलं. आपण ज्येष्ठ विंचूकडापाशी येऊन पोचलो आहोत मित्रांनो. तर पावसाळ्यात विंचूकड्याकडे जाण्याचा मार्ग बहुतेक करून बंद असतो, कारण की इथं सगळं पूर्णपणे ढग असे जमा झालेले असतात. ढग जमा झाल्यामुळं इथं घसरण्याच्या आणि खाली पडण्याची भीती खूप आहे. त्याच्यामुळं इथं नो एंट्री असा बोर्ड लिहिलेला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी जाऊ देत नाहीत आणि ह्या प्रकारचं जे गेट आहे ते गेट हे लावून टाकतात. पण आता हे गेट ओपन आहे. आता आपण ह्या विंचूकड्याकडे माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतंय त्याच्याकडे आपण जाऊ शकतो. मित्रांनो, विंचूकडा हा लोहगडाच्या पूर्वेकडील एक महत्त्वाचा कडा मानला जातो किंवा कडा आहे. हा पूर्वीच्या काळी जो आपला बोरघाट आहे, बोरघाटावरती नजर ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा किंवा ह्या कड्याचा वापर केला जात होता मित्रांनो. जर ह्या किल्ल्यावरून किंवा कड्यावरून आपण पाहायला गेलं तुंग तिकोना विसापूर आणि विसापूरचा किल्ला आणि समोर आपल्याला राजमाची किल्ला पाहायला मिळतो. विंचू काटा किंवा विंचू कडा याच्यावर थोडंसं चालत आल्यावर मित्रांनो एक आपल्याला अशा प्रकारचं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. तर मित्रांनो, जो विंचूकडा आहे त्याच्याकडून जर आपण किल्ल्याकडे पाहिलं लोहगडाकडे आणि विसापूरच्या किल्ल्याकडे तर ते विस्तीर्ण भाग असा एक आगळा वेगळाच पाहायला आपल्याला इथं उभारल्यानंतर मिळतो. विंचूकड्याचा जो तटबंदी बांधली आहे ती तटबंदी मित्रांनो कमीत कमी अशी 10 फुटापर्यंत आहे. म्हणजे त्याची तटबंदीची जर तुम्ही रुंदी बघितली तर तटबंदीची रुंदी कमीत कमी 10 फूट आहे मित्रांनो. आणि त्या तटबंदीवरती चढण्यासाठी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की ह्या अशा प्रकारच्या पायऱ्या त्यांनी तयार केलेल्या आहेत की अशा बऱ्याच ठिकाणी पायऱ्या आहेत. हे विंचूकड्याचं आकरचं टोक आहे मित्रांनो. आणि इथंच माझ्या पाठीमागं एक आपल्याला ध्वजास्तंभ पाहायला मिळतो. तर विंचूकड्यावर आपण पाहायला गेलं तर आपल्याला इथं चिलकती टाईपचा बुरुज पाहायला मिळतो मित्रांनो. तर चिलकती टाईपचा बुरुज आपण तोरणावरती बघितला.
परत आपण बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी आपण चिलकती टाईपचा बुरुज बघितला. ह्याही ठिकाणी आहे मित्रांनो विंचूकड्याला. तर जाऊन आपण बघूया. तर मित्रांनो आपण सुरुवातीला डावी बाजू निवडली. आपण म्हणजे येताना उजवी बाजू निवडले. तर उजव्या बाजूने आपण आतमध्ये जातो. तर तुम्ही बघू शकताय प्रत्येक ठिकाणासारखं ह्याही ठिकाणी बरोबर असं दगडाला छेदून हा बुरुज बनवलेला आहे. जो चिलकती बुरुज आहे मित्रांनो, या चिलकतीच्या एकाच बाजूला दरवाजा आपल्याला बऱ्याच किल्ल्यावरती पाहायला मिळतो, परंतु ह्या किल्ल्यावरती दोन्ही बाजूला दरवाजा पाहायला मिळतो. तर मित्रांनो हे असा आपला इथला चिलकती बुरुज आहे. मित्रांनो आम्ही एका ठिकाणी आलो होतो. तर जाता जाता रस्त्यात अशी बरीच पाण्याची टाकी आणि एका ठिकाणी राहण्यासाठी किंवा घोड्याचा पागा असल्यासारखं एक गुहा आम्हाला इथे जाताना पाहायला मिळाली मित्रांनो. तर मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत आहे तो 16 कोणी आपला जो तलाव आहे, जो लोहगडावरती प्रमुख आकर्षण मानला जातो मित्रांनो. ह्याची निर्मिती तुम्ही माझ्या पाठीमागे या, मी तुम्हाला दाखवतो. याची निर्मिती या शिलालेख आता अस्पष्ट आहे आणि त्या शिलालेखाचं पूर्णपणे स्पष्टीकरण आपल्या त्या बोर्डवरती त्यांनी दिलं आहे मित्रांनो. तर ह्या शिलालेखाच्या नुसार ह्या आपले बाळाजी जनार्दन भानू हे म्हणजेच नाना फडणवीस यांनी सन इसवी सन 1789 आणि शेके 1711 या साली ह्याची निर्मिती केली होती मित्रांनो. तर आज तागायत हा 16 कोणी 12 वीर किंवा आपण याला तलाव देखील म्हणू शकतो. तर हो आपल्याला इथं पाहायला मिळतो मित्रांनो. 16 कोणी तलाव आपण पाहिला आणि तलावाच्या नंतर आपण महादेव मंदिराच्या शेजारी आलोत मित्रांनो. तर इथं आपल्याला बऱ्याच ठिकाणी बरीच पाण्याची टाकी पाहायला मिळतात आणि या ठिकाणी लिहिलंय बघू शकता पिण्याचे पाणी. तर ह्या टाकीतलं पाणी मित्रांनो पिण्याचं पाणी असं लिहिलंय. तर हे एक टाका आहे जे पिण्याच्या पाण्याचं टाका आहे मित्रांनो. त्याच्या शेजारी आणखी एक टाका आहे, ह्यातलं पण पाणी खूप स्वच्छ आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता तळ दिसतोय ह्याचा पण. आणि इथं माझ्या पाठीमागं महादेव मंदिर आहे मित्रांनो, तिथं आपल्याला जायचं आहे. देव मंदिराच्या जवळ आल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक पिण्याचे पाण्याचं टाकं लागतं आणि एक असं एक बांधीव टाकं आपल्या इथं आल्यानंतर महादेव मंदिराच्या बरोबर एक्झॅक्ट पाठीमागं पाहायला मिळतं मित्रांनो. त्याला असं उतरायला देखील पायऱ्या आहेत शेवटपर्यंत. ह्या तलावाचं नाव आहे मित्रांनो त्रिंबक तलाव. त्रिंबक तलावाच्या समोर महादेव मंदिराच्या समोर आपल्याला जुनी कातळ कोरीव शिल्पे पाहायला मिळतात, पिंड वगैरे. आणि नंतर त्याच्या बरोबर महादेवाच्या समोर आपल्याला एक मारुतीचं मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो. बऱ्याच किल्ल्यावरती मंदिर आपल्याला खाली पाहायला मिळतं, परंतु ह्या किल्ल्यावरती वरील मंदिर आपल्याला मारुतीचं पाहायला मिळालंय. नंतर आपल्या नंदी महाराजाचं दर्शन होतं आणि मध्ये महादेवाची पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि पुढचा मार्ग क्रमित करायला सुरुवात केली. तर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक वाड्याचे अवशेष वगैरे पाहायला मिळाले आणि एक मकबरा एक पाहायला मिळाला आणि आपली राज सदर किंवा राज दरबार इथं आल्यानंतर पाहायला मिळाला. त्या राज दरबारावरती मित्रांनो सध्या सगळी पडझड झालेली आहे आणि त्यावरती तोफ ठेवण्यात आल्या, 2-3 तोफी त्यावरती ठेवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. खूप विस्तीर्ण असा किल्ला आहे मित्रांनो. बोलता बोलता एखादी गोष्ट चुकीची झाली असेल तर छोटा भाऊ म्हणून ती मान्य करा आणि नंतर परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.